मित्रमैत्रिणींना नमस्कार। 4 दिवसापूर्वी पुण्यातल्या कल्याणीनगर भागामध्ये जो एक ॲक्सिडेंट झाला, ज्याची चर्चा आज महाराष्ट्रामध्ये आणि संबंधित देशभरामध्ये होते आहे। या केसमध्ये एक नवीन ट्विस्ट आज समोर आलेला आहे। तुम्हाला अर्थातच ती बातमी मिळाली असेल की त्या मुलाचे वडील विशाल अग्रवाल जो बिल्डर आहे आणि ज्याचा मुलगा अल्पवयीन जवेनाईल म्हणून त्याला निबंध लिहायला सांगितलेला होता। तर आज विशाल अग्रवाल नावाचा जो बिल्डर आहे तो असं म्हणतो आहे की गाडी चालवणारा व्यक्ती हा माझा मुलगा नव्हता, तो माझा ड्रायव्हर होता, माझा फॅमिली ड्रायव्हर होता। अर्थातच कुठल्याही सामान्य माणसाला हे स्टेटमेंट पाहून हेच वाटलं असेल की याचा अर्थ सगळा पैशाचा मामला आहे आणि सगळी केस फिरवण्यासाठी दाबण्यासाठी हे सगळं चाललेलं। ऑब्व्हियसली मलाही तेच वाटलं आणि अर्थातच दृश्यममध्ये जे झालेलं आपल्याला माहिती आहे की आपल्या मुलीला वाचवण्यासाठी अजय देवगण खूप काहीतरी करतो आणि फॉर एक्झाम्पल तसंच इथे झालेलं दिसतंय। आता अर्थातच मॅटर सबज्युडिस आहे, त्यामुळे मी काहीतरी स्टेटमेंट नक्कीच देणार नाही आहे। त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी जे लोक होते, CCTV कॅमेऱ्यामध्ये जे दिसलं, तो ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर लोकांनी ह्या अल्पवयीन असलेल्या मुलालाच बेदम मारहाण केली आणि ही केस पण तो आरोपी बालक म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी असल्यावरूनच चालवली गेली। त्याच्याही गोष्टी समोर आल्या होत्या। त्याचं वय 18 वर्षापेक्षा कमी होतं म्हणून त्याला निबंध लिहायला लावला, हेही समोर आलं होतं। बाल न्यायालयामध्ये ती केस चालवली, त्याला बालसुधारगृहामध्ये पाठवलं। इतकं सगळं झाल्याच्या नंतर 4-5 दिवसानंतर आता हा माणूस असं म्हणतोय की अरे तो मुलगा नव्हताच, तो माझा ड्रायव्हर होता। तर आता मी अर्थातच लोक काय म्हणाले हेच तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि लोकांच्या खूप संतप्त प्रतिक्रिया आहे। घरी पण लक्ष ठेवायचं का, कदाचित घरची गाडी पण विचित्र कमेंट आहे ती तुम्हीच बघा। पुढची कमेंट, कुत्र्यासारखा मारलाय तुझ्या पोराला तिथल्या लोकांनी आणि मग ड्रायव्हर कुठून आलाय। नेक्स्ट कमेंट, विशाल अग्रवाल थोड्या दिवसांनी म्हणतील हा माझा मुलगा नाही ड्रायव्हरचा आहे, असंही होऊ शकतं। हे लोकांना वाटतं आहे जेव्हा केस अशी फिरवली जाते, ज्याला आपण म्हणतो ना की पैसाच बोलतोय। कायदा आंधळा नसून गरीब आहे, पैशाने विकला जातो, कायदासुद्धा पैशाने विकला जातो आहे अशी लोकांची इथे भावना होते आहे। अशा भावना जेव्हा होत जातील तेव्हा खरं तर लोकांचा या कायद्यावरचा, देशावरचा आणि इथल्या व्यवस्थेवरचा विश्वास उडत जातो। त्यामुळे इथे व्यवस्था चालवणारे जे प्रशासकीय अधिकारी, जे पोलीस आहेत, जे न्यायालयामध्ये काम करणारे लोक आहेत आणि आपलं गृहमंत्रालय आहे, या सगळ्यांनी नीट कायद्यानुसार चालावं अशी बेसिक अपेक्षा आपण केली पाहिजे, हेच लोकांनाही वाटतं। नेक्स्ट, नशीब टेस्ला कार नव्हती, नाहीतर एलॉन मस्कला निबंध लिहायला लागला असता ऑटो ड्राईव्हमुळे। त्या रात्रीच्या व्हिडिओमध्ये तर पोरालाच मारलं पब्लिकने। ड्रायव्हर काय दुसरी दारू घ्यायला गेला होता का? मोठी आहे नाही, हे चूक आहे। आता ह्या अग्रवालने ड्रायव्हरला पण विकत घेतलं आहे। घटना घडली तेव्हा तुझ्या पोराला लोकांनी धरून हाणला होता, तेव्हा तुझा ड्रायव्हर कुठे गेला होता? आणि घटना घडून एवढे दिवस झाले आणि तू आज सांगतो की ड्रायव्हर गाडी चालवत होता। ते जेव्हा तुझ्या पोराला निबंध लिहिण्याची सोपी शिक्षा मिळाली तेव्हा तर काय नाही बोलला तू। आणि आता जनता आक्रोश करत आहे म्हणून तुझ्या पोराला परत कोर्टात हजर करण्यात आले आणि आता मोठी शिक्षा मिळणार हे पाहून तू आता जागा झाला आहे की ड्रायव्हर गाडी चालवत होता। पोलिसांनो, खरा न्याय जर केला नाही ना तर तुम्हाला जनता कधीच माफ करणार नाही, शीण मारतील तुमच्या तोंडावर। हे जे शेवटच्या 2 ओळी आहेत ना, हे या व्यवस्थेसाठीचे आहे। तो अग्रवाल आहे, तो बिल्डर आहे, नक्कीच त्याच्याकडे भरपूर पैसा आहे। तो मुद्दा असा आहे की तो ज्या व्यक्तींना पैसे देणार आहे आणि जे व्यक्ती त्या पैशाला भुलणार आहे ते लोक कसे आहेत, ते काय करतात, हाच महत्त्वाचा मुद्दा। आणि आता ही केस खूप दुसरीकडेच जाताना दिसते आहे। खरं तर माझंही लक्ष लागलेलंच आहे की काय होईल। बघा, ड्रायव्हरला 4 दिवस लागले का आठवायला की तो गाडी चालवत होता? काय घाण व्यवस्था आहे। असे स्टेटमेंट द्यायला सांगितलेल्यांनी हा देश विकायचा ठेका उचलला आहे। लोकांमध्ये ही भावना होते आहे की देश विकला जातो, ज्याला म्हणतात ना, तो देश म्हणजे ही व्यवस्था। अल्पवयीन फॅमिली ड्रायव्हर अच्छा, म्हणजे जर केस अल्पवयीन म्हणून चालली असेल याचा अर्थ तुझा फॅमिली ड्रायव्हर अल्पवयीन होता। आणि लोकांना हेच वाटायला लागलेलं आहे की ड्रायव्हरला भरपूर पैसे दिले असतील, आयुष्यभर तुला पैसे देतो असं काहीतरी करार केला असेल आणि ड्रायव्हरकडून हे वदवून घेतलं असेल की हो मीच गाडी चालवत होतो ती म्हणून, असं काहीही पण पाहून म्हणजे अर्थात काही लोक म्हणालेली आहेत की हां हे असंच होणार होतं, माहीतच होतं, काय नाही। खूप रईस बापाच्या अवलादी पण आहेत की जे असं म्हणतात की काय नाही, सोपं आहे, पैसे दिले की सगळं हे होतं। आणि हे जर असंच चालत राहिलं ना तर जे पैसेवाले लोक आहेत ते माजतील, त्यांना हे कळेल की आपण कुणाच्या जीवाला काहीही केलं तरी आपला कायदा काहीही नुकसान करू शकत नाही, तर आपल्या केसालाही धक्का लागणार नाही, असा एक माजुरडा विश्वास इथल्या धनाढ्य लोकांकडे येईल आणि त्यामुळे सामान्य जनतेचं जगणं जे आहे ते मुश्किल होऊ शकतं। त्यामुळे
या व्यवस्थेने नीट काम करावं अशी माफक अपेक्षा आपण करूया.